कमी दुःख करतोय, दुःख करतोय. आजपर्यंत तुमचा दुःख चेहरा मी केव्हाच पाहिला नव्हता आणि तोच मी पाहू शकत नाही म्हणून प्रार्थना आहे माझी तुम्हाला. सांगा असं काय घडलं इथं ज्याची कल्पना मला नाही आणि तुम्ही एकटेच स्वतःचीच गुरगुजतात या वसुंधरेकडे पाहतात. सांगा काय घडलं बोला. सांगी, या क्षणी मी दुःख का करतोय, माझ्या दुःखाचं कारण काय आहे सांगीच. कळू द्या इथं वास्तविक हे मी याच्या अगोदरच तुला सांगायला हवं होतं, परमेश्वर. पण नाही. पण हे याच्या अगोदर मी तुला सांगितलं नाही. म्हणजे आज इथं तुम्ही ज्या गोष्टीमुळे चिंतित आहात त्या गोष्टीची तुम्हाला पूर्णपणे याच्या पूर्वी कल्पना होती आणि तरीही माझ्यापासून तुम्ही हे लपवून ठेवलात. त्याला कारण होतं. का? कारण बऱ्याच वर्षानंतर तुझ्या माझ्या दृष्टीला पुत्र प्राप्ती झाली. तुमच्या आमच्या जीवनाचा आनंदाचा क्षण. हे दुःख मी का तुझ्यापासून लपून ठेवलं माहित आहे? सांगा. अगं जीवनातील येणारा एक एक दिवस जो आनंद मिळत होता त्या मिळणाऱ्या आनंदाचा मला आस्वाद घ्यायचा होता. तारामती, तुला सदैव माझं सत्य पाहायचं. नाही. काय उपयोग आहे त्या आनंदाचा सांगा ना. मला प्रत्येक दिवस आनंदाचा जावा म्हणून असं दुःख तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं आणि ते आज उघड करायचं. आज मात्र सांगितल्याशिवाय सत्याच्या बाहेर. हो, माझ्या आनंदापेक्षा तुमचं दुःख फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. बोला ना, सांगा ना. पण ते सांगत असताना अगदी मेणाप्रमाणे मऊ असणारं तुझं हृदय, अगदी पाषाणाप्रमाणे कठोर फार आहे आई. परमेश्वर, हो तुमचं दुःख ते माझं दुःख आहे आणि म्हणून सांगते, हो किती यातना होऊ द्या, किती वेदना होऊ द्या, नाही विचार करणार मी तुमच्यासाठी. वडिलांपेक्षा कठोर मन करून तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द पुष्पाप्रमाणे झेलण्याचा प्रयत्न करेल. सांगा मला काय घडलंय बोला. अगदी कसं सांगू ग? सांगण्याचं धाडस करतोय तर प्रत्येक शब्द माझ्या ओठाच्या धाडस करा, हो मन घट्ट करा आणि जे काही घडलं असेल ना ते सांगा. तू तर माझी धर्मपत्नी, पण माझ्यासाठी एक गोष्ट करशील का? या क्षणी काय बोलतात तुम्ही? माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? आजपर्यंत लग्न झालं दिनापासून तुमच्यासाठीच मी इथं आवडते, कोणी जाणतोय तळमळते. पण तरी हो, सुद्धा माझ्या सुखाचा किंवा विचारही केला नाही. केवळ तुमचं सुख तुमचं येईल या संसार सुखाचा आनंद. माझ्यासाठी असं काहीच मी मागून घेतलेलं आहे आणि आज हे सारं सत्य आहे. पण या क्षणी फक्त तुझ्याकडून मला वचन हवंय. होय, वचन हवंय. यापुढं मी तो निर्णय घेणार आहे. मी जे या राहत आणि ठरविणार आहे त्या माझ्या प्रत्येक कर्तव्यात तुमच्या समवेत मी सहमत असेल. तसं तुझ्याकडून मला वचन हवंय. यासाठी वचनाची काय आवश्यकता? हो, आजपर्यंत तुमचा निर्णय तो माझा निर्णय, माझा निर्णय तो तुमचा निर्णय असं घडलं इथं आणि आजच्या दिनी माझ्या वचनाची आवश्यकता भासते का हो तुम्हाला? कारण आहे तर आज तू माझाच माझ्यावरचा विश्वास उडाला. तिथे तारामती कसा कुणावर काय म्हणून मी विश्वास ठेवावा? माझा मन अगदी भयभीत झालाय आणि या भयभीत झालेल्या मनाच्या समाधानासाठी तारामती दे. परमेश्वर, ठीक आहे. मी जर का वचन दिल्यानं तुमच्या मनाचं समाधान होत असेल ना तर देईन मी तुम्हाला वचन. परमेश्वर, परमेश्वर, हे घ्या वचन. काय वेळेस तर याचा विचार न करता परमेश्वर तुमच्या सुखासाठी, तुमच्या आनंदासाठी तुम्ही जे सांगाल, तुम्ही जसं सांगाल तसं करण्याची तयारी आहे माझी. असं वचन देऊन सांगते मी. तुमचं वचन ते माझं वचन. बोला. आई, तर यावेळी या आमच्या राज प्रसादापर्यंत जी देव
दैवत आले त्या देवतेची इच्छा आहे त्यांच्या सेवेत काही कमी पडले का माझ्याकडून? मग त्या देवतेची इच्छा आहे इच्छा? की या अयोध्येत आपल्या नावानं यज्ञ करावा अहो महायज्ञ व्हावा ही त्या देवतेची थांबा इच्छा आहे परमेश्वर. इथं महायज्ञ व्हावा त्यांच्या नावानं असं ते म्हणतायत. मग यात दुःख करण्यासारखं काय करणे? आनंद आहे, आनंद नाही म्हणजे आणि तारापती यापेक्षा वेगळं काही हवंय का तुला त्याला? त्याच्या पुढे जे काही मी तुला सांगणार आहे नाही ते ऐकल्यानंतर तारापती नाही तू स्वतःला सावरून टाकणार आहे म्हणजे असं काय म्हणायचंय तुम्हाला? इथं जो महायज्ञ त्या देवतेच्या नावानं केला जाणार आहे त्या यज्ञात एका नराची आहुती द्यायला हवी नाही होय तो. नाही महास्तापित कोमाई आहुती होय. नका असं वगैरे बोलू परमेश्वर. महायज्ञापर्यंत ठीक होतं. महायज्ञानंतर आहुती शब्द ऐकताच पाणी पाणी झालंय माझ्या जीवनाचं. परमेश्वर सांगा आहुती आणि ती एका बालकाची कसं शक्य होईल? परमेश्वर सांगा कसं शक्य आहे? कोण माता पिता आपल्याला आहुतीसाठी आपला बाळ दाखल देतील? सांगा कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? तुला बरोबर आहे तुला या जगाचा कोणी आई बाप नाही जे आपल्या स्वतःच्या बालकाला यज्ञात आहुती देण्यासाठी देणार तारापती त्यासाठी आपल्याला कुणाकडे जाण्याची आवश्यकता नाही चुकतात तुम्ही. होय कुणाजवळ जाण्याची आवश्यकता नाही यज्ञात तर आहुती द्यायची आणि ते एका बालकाची आणि कुणाजवळ जाण्याची गरज नाही असं का म्हणतात? परमेश्वर तुमचा विश्वास आहे ना की कुणीही बाळ देणार नाही आणि म्हणून सांगतात मी जाईन सर्वांच्या द्वारापर्यंत. प्रत्येकाला विनवणी करेन या राज्याचा वारस ज्याने दिला त्याला आहुती हवी का बाळाची त्या कुणीतरी राज्य करण्यासाठी आपला बाळ भीक म्हणून द्या. तारापती याचा काय उपयोग होणार आहे म्हणजे तुला ज्या यज्ञासाठी त्या नर बालकाची आहुती द्यायला हवी ना त्याच्यासाठी इतरत्र कुठेही न जाता म्हणजे नावही सुचविले त्याने. ती तुझं मनावर घेतलंय परमेश्वर ते इथंच पूर्ण होणार आहे हो मग आनंद. याने जर का नाव सुचविलं असेल ना तर आपण उभयचा तिथपर्यंत जाऊया. धनाचा आमिष दाखवूया. विनवणी करून सांगूया. राज करते माता पिता म्हणून आपलं वेचून ऐकतील की नाही. याचाही काय उपयोग मग होणार काय असं इथं या राज्यातील आहे? नाही. पूर्ण नाही परमेश्वर. तुम्ही काहीतरी लपवतात आणि मनापासून पाहते मी. मला विश्वासात घेऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. किती सांगायचं तुम्हाला? कुणाबद्दल बोलतात तुम्ही? अगदी मी सांगतो त्याप्रमाणे अगदी विश्वास ठेव माझ्यावर. आई, मी ऐक. बोला काय बोलायचं तुम्हाला? ते यज्ञ केला जाणार आहे त्या यज्ञात एका नर बालकाची अवमार्य अवस्थेतील तो बालक त्याची आहुती द्यायला हवी. तो तारापती दुसरा तिसरा कुणी नको ज्यानं राजा हरिश्चंद्राच्या जीवनात लागलेला नेपुत्रिकपणाचा कलंक आज धुवून काढणार आहे. तुला तुझ्या माझ्या प्रेमामध्ये मोहाचा मोह, डोळी, नाही परमेश्वर. माझ्यासाठी एक खोटे म्हणून सांगा. सांगा ना. खोटे म्हणून सांगा. सांगा ना एक खोटे म्हणून. जे सत्य आहे त्या सत्यबद्दल विश्वास ठेवा.
नको, पण त्या मुलाची तू आई आहे आणि मुलाच्या बाबतीत घेतलेला निर्णय ऐकल्यानंतर आईच्या मायेचं काय होणार आहे? सांग तो विचार करीत का? आज तुला नवरा त्या देवतेला वचन देऊन आज वचन करतो. मी विनंती करते तुम्हाला. एक वेळ सोन्याचा गोळा कुणीही देईल पण गरीब श्रीमंत आले लोळे बागडे कुणी कशी स्त्री असू द्या, ज्याने नवरा सोनं सांभाळले ना तो आपल्या हाडा बसण्याचा गोळा नाही देऊ शकत. माझ्यासाठी आई बा आणि आईचं मला नाही चालत राव माझा. नका नका असे मध्ये बोलू. तू आपली धर्मपत्नी या अयोध्येतील सारा माझ्या लाख जनतेसाठी आणि स्वतःच्या नवऱ्यानं दिलेलं एका देवतेला वचन, त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी, अगं स्वतःच्या नवऱ्याची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी काही झालं असेल तरी तुला हे दिव्य करावंच लागणार आहे. कारण मी आज निर्णय घेतलेला आहे. परमेश्वर मला सांगा, खरंच हा तुमचा ठाम निश्चय? ती तळामध्ये ठाम निर्णय. अहो मी आई आहे त्या बाळाची आणि तुम्ही पिता. तुमचा जो पुरुषार्थापासून जन्म दिलाय मी त्याला, पण तरी तुमचा ठाम निश्चय. म्हणूनच यावेळी देवतेला दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी आणि माझी प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी या अयोध्येचा राजकर्त्याचा हरिश्चंद्र यांचा अधिकाराला सांगतोय. होय, अधिकाराला सांगतोय. काही झालं असेल तरी आईच्या मायेचे नातं सर्व दूर ठेव आणि तारामती हो मी दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी हो माझ्या वचनाची थांबा. परमेश्वर, पिता म्हणून तुमच्या हृदयाला तुमच्या मनाला द्यायचा बाजार फुटत नाहीये, पण मी माता आहे त्या बाळाची आणि आईला दातानं मायेनं ममतेनं मी तुम्हाला सांगते, स्वार्थ स्वार्थ जळले तुमच्या मनात आणि स्वार्थ कशाचा असेल तर केवळ स्वतः दिलेलं वचन पूर्ण व्हावं. त्या वचनाच्या परिपूर्ततेसाठी एका स्त्रीला विसरणार, आईला विसरणार, तुमच्या स्वतःच्या मुलाला विसरणार. मी नाही विसरू शकत त्याला आठवणच, पण ते मी तुमचे अधिकार पोचतोय तुमचा. या राज्यावर या जनतेवर पत्नी म्हणून माझ्या मनाने तुमच्या बाळावर जेवढा अधिकार तुमचा तुमच्या मुलावर आहे ना तेवढा माझाही आहे. हो, तेवढा माझाही आहे. आणि त्याच अधिकाराने त्याच नात्याने तुम्हाला ठाम निश्चयाने सांगते, कितीही प्रयत्न करा, अधिकाराने मागा, पण बाळाची आई म्हणून प्रतिकारासाठी तुमच्या समोर मी उभी राहील, पण नाही म्हणत माझा बाळ. तुम्ही दिलेलं वचन कसंही पूर्ण करा, नाही देऊ शकत. हात लावती ठाम. बस राजन, राजन, उभयतांचा निर्णय मी ऐकलाय. तुझ्या शुद्ध हिनाने गर्भापासून ज्या रोईचा जन्म झाला, ज्या माऊलीनं आपल्या उदरात त्याला सांभाळायचं कार्य केले, प्रसूत कालच्या हाताळीला त्याला बघून जन्माला घातले, ज्याला माणसाची दृष्टी लागून येणार कचराचा तीट लावला, ती मातृदेवता म्हणजे तुझी धर्मपत्नी तारावती, जिनं तुझी शय्या सोबत केली, सुखदुःखाची वाटेकरण झाली, तिनं तुझ्या शब्द अमान्य केले. तुमचं हे रडणं मला नाही ऐकून घ्यायचं नाही. तुझ्या राज्यात थांबणार निघालोय, पण तुमच्याकडे मला ऐकायचंय. दिलेल्या वचनाने पूर्तता करू शकत नाही. राजाची चंद्र सत्यवती नाही, असत्याचा घडवलाय. निघालोय मी. का मी दिलेलं वचन मला पूर्ण करायचंय. पूर्ण करणार आहे? होय, निश्चितच पूर्ण करणार आहे. हे रडगाला ना नाही, घेऊन तुम्ही माझं वचन पूर्ण करणार नाही. बऱ्याच शुभाला जवळतात. यापुढे राजा हरिश्चंद्र नाही रडणार. दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी यावेळी क्षणभर नात्या गोत्याचा विचार न करता मायेचं जाळं दूर लटून त्यात आठ महामारी मस्तकाला देवा तुला वचन दिलंय. माझा निर्णय मी घेतलेला आहे. तू निर्णय घेतलाय होय, आणि तो कसा? हे माझं कातरलेलं महामारी मस्तक देवा तुझ्या चरणी ठेवे. सरदार, सरदार, सरदार.
तुझ्या हातात ते शस्त्र काढून घेतलंय, तुझ्या साठी ती उभी राहिले, तू दिलेलं वचन ती पूर्ण करायला तयार आहे. मग माझं वचन तुम्ही पूर्ण करणार की नाही? परमेश्वर, क्षमा करा हो मला. काय मी तुला क्षमा करायला हवी? खरंच काही क्षणी चुकले मी. परमेश्वर, स्वार्थ म्हणाले तुम्हाला आदान बोलण्यासाठी तत्पर झाले, पण काही क्षण मी स्वार्थी झाले. मी तुम्हाला वचन दिलं होतं, तुमचं वचन ते माझं वचन, पण मी विसरले हो स्वतःला. माझी चूक मला करून चुकली आणि म्हणूनच तुमची इच्छा आहे ना, तुम्ही वचन दिलेलं या देवतेला. या वचनाच्या परिपूर्णतेसाठी तुमच्या इच्छेला आहे मी सहमत. राजा हरिश्चंद्र पुष्कळ वेळेला जाणतोय वेळेला महत्व आहे ना. पण त्या वेळेचं महत्व राखून मग तेव्हा तुझी इच्छा पूर्ण तू करीन. रडतच राहणार आहेस की माझी इच्छा पूर्ण करणार आहे? माझी समजून तुम्ही काढला तो, पण रोईला कसं समजावून सांगू तो आता शकता? लहान नाही, हाच मोठा झालाय. मग देवा, त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्यापेक्षा या गोष्टीची फक्त त्याला कल्पना दे. हे कल्पना, हे त्याला हाक. हो बाबा. ए, आई. मला हाक नाही. बाळ! बाळ! या क्षणी, अरे या आपल्या राजप्रासादी कोणाला माहित आहे? साक्षात ती वरुण देवता. बाळ, तिचा नमस्कार कर. बाबा, यावेळी दिवस आमच्या राज्यात नाही, मग दिवस दिला. नमस्कार. आशीर्वाद आहे. पण बाबा, मी विचार करतोय, मित्रासोबत खेळतेवेळी तुमची हाक मी ऐकली आणि इथपर्यंत चालय. पण पाहतो तर काय, तुमच्याजवळ पाहतोय एकसारखी बसून गेलो. का म्हणावं? वा! सुभाष सोमराज खरा राजा हरिश्चंद्राचा पुत्र. आज मी निराशेनं वसुंधरा जवळ पाहतोय. हे बापाजवळ पाहून अगदी योग्य ओळख. बाळ, माझा प्रश्न आहे रे तुला आज एक, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तू द्यावंस. हो, नेमकं माझं काय कारण काय? सांग. कारण कित्येक वेळा तुमच्या हाती तो होणारा बाळ आणि आज मला प्रश्न करणार. युवराज, दादाचे धडे देण्यासाठी आम्ही उभे इथं तत्पर झालो तुझ्यासाठी, पण आज मला ऐकायचंय तुझ्याकडून, या राजाचा युवराज रवी आमचा सुपुत्र म्हणून तुझे माता पिता जर संकटात असतील तर तू काय करशील सांग. सावंतवाडी, या गोष्टीवर तुम्ही संकट आणण्याचा प्रयत्न केला असेल, तेव्हाच वेळी निघाला. तसं झालं असतं तर नाही रे, त्या गोष्टीचा विचार केला असता. मग असं काही घडलं नाही. नेमकं झालं तरी काय? काय करशील याचाच विचार करत होतो आम्ही. जे जन्म देत्या माता पित्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी हा तू पूर्णपणे सहमत आहे. आजपर्यंत तुमच्या आज्ञेत तो होणार होईल. खरंच अजूनही तुमची आज्ञा पाहतोय आणि याच्या पुढे म्हणजे होणार. म्हणजे बाळ, तुझ्या माता पित्याने दिलेलं वचन तुझं वचन, माता पित्याने दिलेला शब्द तुझा शब्द, तुझ्या माता पित्याचा आनंद म्हणजे तुझा आनंद. सांगायला बघा, सांग म्हणतोय. खरंच मी कसं कसं सांगावं? नाही. सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. बाबा, काही वेळेचं भान राखून बाळ जे घडतं या क्षणी ते मी तुला सांगतोय. आणि या अयोध्येत या क्षणी आपल्याला यज्ञ करायला हवा. होय, महायज्ञ. काय म्हणताय का बाबा? आणि त्या महायज्ञात एका नर बालकाची आहुती द्यायला हवी. थांबा आणि म्हणतोय. तो सुद्धा बालक अगदी
ज्या देवतेच्या नावाला आम्ही इथं यज्ञ आरंभिणार आहोत त्या देवतेची इच्छा आहे कौमार अवस्थेतील बालकाची आहुती द्यायला आणि त्या देवतेला मी वचन दिले काही झालं असेल तरी ती तुझी इच्छा पूर्ण करेल म्हणून तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी रोहिदास तयार होणार आहे. असं ऐकायचंय का? माझ्या इथे माझं सवंगडी आहे. प्रत्येकाला सांगेन चला म्हणतोय. कोण कुमारी बालक असेल त्याला तिथून उतरवू, कुणाला प्रतिज्ञा करू आणि बालक काढू. युवराज तिचा काही उपयोग नाही हो. याचा उपयोग नाही. काही उपयोग नाही कारण ज्याची आहुती या यज्ञात द्यायची आहे, त्या बालकाचं नावही या देवतेने सुचवलं. बघा आई, नावही दुसरं आहे. मग वेळ कशाला? सांगा म्हणतोय तर तुला सांगा मला. मधी, हा ते तुला नावच ऐकायचंय ना मग आई नाही. पण ते शब्द ऐकत असताना बाळ स्वतःला सावरले. तो बाळ दुसरा तिसरा कोणी नसून राजा हरिश्चंद्र तारामती यांच्या पुत्राचा पण जन्माला आलेला नाही. होय बाळ, पूर्ण कल्पना नाही या बाळाला. आणि तुमच्या मुखात याची अर्थ तू म्हणतोयस मला चालाय अरे आम्हाला सुद्धा तू हवाय करणार काय नाही देव लागणार. गेला दिलेलं वचन तर पूर्ण व्हायला हवं होय. आणि त्या वचनाच्या बोधतेसाठी जन्म नाता बदलाचा विचार न करता बाळा मी निर्णय घेतलाय बाळ, मी तुला राहिला विनंती करते, हात जोडून प्रार्थना करते. या प्रतिष्ठेच्या भिंतीवर काय म्हणे त्यावर उभा राहिला भिंतीचा कळस माठी बोलवू देऊ नकोस. सत्यवादी राहायचं करते म्हणून सारे जण याच्या दरबारात तुझ्या शक्तीचं नाव लवकर पण बाबांनी ते कार्य पूर्ण केले. त्यामध्ये काय करायचंय? बाबांनी काय करायचंय? याच्यासाठी मला विश्वास जगायचाय. त्यामुळे माझे बाबा वाढले. त्यामुळे मला वाढायचंय. मग तो तुमचा आहे. मला जगायचंय. मला जगायचंय. मला जगायचंय. वचन पूर्ण करशील याचा आनंद असेल इथं. करते रे. ताती शब्द माती बोलवून तू तुझ्या हात जोडून प्रार्थना करते. आई तुमच्या मुखात तोच शब्द काय मी कसं ऐकतोय? अरे आवडी द्यायचंय बाळ विनाश तुझी. नाही का म्हणतोय? हा जर तुमचा निर्णय घेतलेला असेल ना तर माझ्या विश्वास जगायचंय. याच्यासाठी हे तुमचं यज्ञ, हे तुमचं राज्य मला नकोय. किंवा मला खेळायचंय या काळामध्ये. मला ऐकलं म्हणतोय माझा निर्णय ठरलाय. आणि तोच निर्णय तुमचा ते केवळ तुमचं मला काही ऐकून घ्यायचं नाही. मी ज्यावेळी तुला पुत्र दिला त्यावेळी तुला सांगितलं होतं राजन या पुत्राला पशुची वागणूक द्या. आता कळलं का तुला? पशुला घेऊन जात असताना त्याचा बळी देत असताना कधी तो सांगत नाही माझ्या बळी देऊ नका, माझी कुठल्याही गोष्टीत आहुती देऊ नका असं सांगत नाही. ज्याला तुम्ही माया ममतेला प्रेमाला वाढविलं त्याला तुमचा धिक्कार करून निघून गेलाय. राजा तू भाष्याच्या देऊन मला पूर्ण झालास पण ते पूर्ण करू शकला नाही. या तुझ्या दरबारात माझा धडधड गप्पा
या राजा पावनाचं कार्य केलंय. सत्यावधी राजा हरिश्चंद्रावर तुझ्याकडे बोट दाखवत होते. एक तू राह होतास, मग रंग कसा होऊन जगतोयस. कारण सुख आराम ऐशाराम गदा गिरदावर इच्छा बघणारा राजकर्ता तो दुःखाच्या काहीत कसावर पाहतोय हे प्रत्येकाने ओळखायला हवं. तुझी प्रजा तुझ्याकडे पाहायला हवी म्हणून तुला मी शाप देतोय. नाही. शाप देऊन तुला शांत व्हा. एवढं बोलला ना. शांत व्हा. शांत व्हा. हात लावू नकोस. हात लावू नकोस. उघड्यावर खायला हवी. हात लावू नका. उघड्यावर हात लावू नका. हात लावू नकोस. तुला शाप देऊन दग्ध करतोय. जलव्याधीने तू दग्ध असेल. Sarah.
हरिश्चंद्र नमस्कार करतो. आशीर्वाद देतोय पण आशीर्वाद कोणत्या रूपाने देऊ हे तुम्हाला कळत नाही. हरिश्चंद्र अरे चेहरा पूर्ण उतरलाय, अंगातून दरापण येत नाही. मला सांगा थकवा तुला निर्माण झालाय काय प्रकार तरी काय? ते हात पाय माझे थरथरत पूर्ण देहाचा कंप होतोय. काही सहन होत मला. काय प्रकार आहे काय? भयानक प्रकार घडलाय इथं. हे आणि ही व्याधी झाली ही शापामुळं. शापामुळं? आणि हरिश्चंद्राला शाप कुणी दिला? वरुण देवता. देवता? होय ब्रह्मदत्त. म्हणजे याच्या पाठी फार मोठी गाडी आहे हो. मी पुत्रिकेचा लागलेला कलंक दूर झाकण्यासाठी खरोखर रडण्याच्या ठिकाणी तपश्चर्येला गेली. वरुण देवतेला प्रसन्न करून घेतलं. त्या देवतेला आशीर्वादही दिला. आशीर्वादाप्रमाणे पुत्र संतान आमच्या जीवनात प्राप्त होईल असा विश्वास मिळता. त्या देवतेनं राजकर्त्यांकडून वचनही घेतलं. कोणतं वचन? मी बाळाही तुला लागलेला कलंक दूर टाकेन, पण माझी इच्छा योग्य वेळी येताच तू पूर्ण केली पाहिजेस. त्यावेळी त्या गोष्टीचा विचार न करता आनंदानं याने वचनही दिलं. पुढं काय? पण आज ती वेळ आली म्हणे आणि म्हणून वरुण देवता इथपर्यंत आली आणि ठरल्याप्रमाणे त्या देवतेनं पुत्राची मागणी आणि ती याचा चाहूतीच केली. सांगा कसा द्यावा बाळ? मनावर बोज ठेवून मी सहमत झाले यांच्या वचनाला. पण रोहित तयार होईना. नकार दर्शवून निघून गेला. म्हणजे आयोजित त्याग बाळ होईना केले आणि बाळ निघून जाताच शापवाडी वचन न पूर्ण केल्यामुळे शापवाडी आणि म्हणूनच ही जलधर व्याधी झाली. ही पूर्ण अंगाला जलधर व्याधी घडली. हा परिणाम म्हणजे शापाचा परिणाम. काही नाही ती अवस्था. कारण बाबांनी तरी सुद्धा मी दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. कसं शक्य आहे? तुम्ही कोणी सामान्य नव्हे. संकट समयी देवताला सुद्धा सहाय्य करता. युक्तीचं ज्ञानाचं भांडार तुमच्या जवळ आहे आणि म्हणूनच माझा विश्वास आहे. सांगा काय ते कमाईचे आम्ही उभयताने मिळते शापमुक्त आणि वचनमुक्त होऊ शकतो. सांगा काय केलं पाहिजे? अगं तुझं दुःख मी जाणू शकतोय ग. अगं लाख मेले तरी धरती लाखांचा पोशिंदा जिवंत राहावायच पाहिजे. हा नरमेल यज्ञ तुम्हाला पूर्ण करायचंय. ही जलधर व्याधी राजकन्याला हा हरिश्चंद्राला जळले. ही आता देहापासून तुला व्हावायच पाहिजे. तारामती, अगं दीर्घ सायास केल्याच्या नंतर एक उपाय आहे. उपाय पण तो उपाय काही पूर्णत्वास उतरेल असा सांगता नाही नाही असं बोलू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. कोणताही खडतर दिव्य मार्ग असू द्या. माझ्या सौभाग्याच्या घरासाठी त्याच्या वचनासाठी मी प्रयत्न करेन. अगं बोलत दिसत आहे त्याची पण नाही पाहू. मी सुद्धा म्हणतोय तो उपाय करण्यासाठी तुम्ही तत्पर सुद्धा राहणार आहे. पण हा मार्ग आहे ना, हा महा कठीण मार्ग आहे. महारोगोपधारी मार्ग आहे. तरी हा तुला जमणार आहे? सांगा मी प्रयत्न करेन. निश्चित आत्मविश्वासाने सांगते. तुम्हाला हा नरमेध यज्ञ पूर्ण करावायचे. हो. वरुण देवाची इच्छा आहे की ही नराचा बळी दिल्याच्या नंतर हा नरमेध यज्ञ परिपूर्ण होणार आहे. आणि हा जर का नरमेध यज्ञ जर का परिपूर्ण झाला असेल तर ही जलधर व्याधी ही राजकर्त्याच्या हरिश्चंद्राला घडली. त्यापासून दुरापास्त होणार. मग राणी तारामती, राजा हरिश्चंद्र हा नरमेध यज्ञ पूर्ण करण्यासाठी, ही जलधर व्याधी दुरापास्त करण्यासाठी तुम्हाला एक पुत्र विकत घ्यावा लागला आहे. कदापि शक्य होणार नाही. तुम्ही सांगा हे कसं शक्य आहे? तारामती मी सुद्धा जाणतोय. मी स्त्री आहे, मी आई आहे आणि माझ्याच प्रमाणे इतर स्त्रिया सुद्धा अशाच विवळत असतील. कुणी स्त्री एक वेळ सोन्याचा गोळा देऊ शकते पण आपला पोटचा गोळा कुणीही देऊ शकत नाही. पूर्ण मला कळतंय. पण तरी एकच मार्ग तो स्वभावाधारी मार्ग आहे. पण तरी माझा विश्वास आहे हो. काय म्हणते? यातून सुद्धा काहीतरी मार्ग असेल. तारामती मी
मार्ग नक्कीच करेल. पण मार्ग मात्र योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार न करता जर का तो मार्ग तो परिपूर्ण तुला सुचविला तर कुठंतरी हा कार्य सफल होऊ शकतो. बारामती, ठीक आहे. अगं संपूर्ण तुमच्या हा राज्यात दमंडी द्या. जो कोणी आम्हाला पुत्र प्रदान करणार आहे त्या पुत्राला आम्ही हिरे माणी मोती पातू त्याच्या सर्व कुटुंबाला वाढ करू. एवढंच कशाला. मात्र हेच सांगत असताना त्यांच्यापासून एक गोष्ट तुम्हाला लपविली पाहिजे. एकच. हा नरमेध यज्ञ तुम्हाला परिपूर्ण करायचा आहे आणि या नरमेध यज्ञासाठी जो पुत्र तुम्ही विकत घेणारा तो पुत्र विकत घेतलेला पुत्र या पुत्राला राजगादीवरती बसलेला आहे. संपूर्ण ही अयोध्येची राजगादी ही त्याला स्वाधीन करणार आहे. एवढं मात्र आश्चर्य अभिवाचन त्यांना दिलं पाहिजे. कुणालाही मात्र किंवा कुणालाही हे कळता उपयोगाचं नाही की हा पुत्र आहे ज्या पुत्राला नरबळी द्यायचंय. ही गोष्ट पासून मात्र सर्वांपासून तुम्हाला मिळलं पाहिजे. मी खोटं बोलू शकत नाही. मी जायचोय तुम्ही अरे सांगते खरं सत्य बरोबर आहे. मात्र लपवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. केलंच पाहिजे. धनाचा आमिषला गुण कुणाकडून तरी एखादा बहार विकत घेईन. बघा, कुणी गरीब स्त्री केवळ धनाचा अभिलाषी नसतरी केवळ आपल्या इच्छेची परिपूर्तता करू शकते नाही म्हणत नाही. आशीर्वाद आहे. आशीर्वाद केलं केव्हा ही जागरूक होऊ शकतो. फक्त प्रयत्नाची पराकाष्ठा करायला काय हरकत आहे. प्रयत्नाची परमेश्वर. आता ते तुम्हाला कथित करायचं होतं आणि कथित केला मार्ग. फक्त तो कसं काय आचरण आणायचा हे तुम्हाला परमेश्वर ठरलं. माझा ठाम निश्चय आणि म्हणूनच याच वेळी सेनापती मालदार सर्वांना ऐकला. कुठेही जा जिथं माणसं फळं होते तिथं दवंडी द्या. आज राज करताना एका पुत्राची फार आवश्यकता आहे आणि त्यासाठी हिरे माणिक मोती पाचू धनधान्य द्रव्य वस्त्र अलंकार एवढंच कशाला 100 गोमाता मोबदला म्हणून देऊ. अशी दवंडी द्या आणि जो कोणी तयार होईल त्याला दरबारी घेऊन या. दरबारी घेऊन या. चला. या विश्वासाला बघायचं होतं. म्हणून मी निर्णय कठोर निर्णय घेतला. कारण त्यात काही राहिला असतो. आज माझ्या आवडी झाली असती. नाही, आज निर्णय योग्य असलेला आरोप करतो. यावेळी कोणता कोणता झालेला समस्त निर्णय स्वतःच्या संस्काराचा त्याग केला. याला मुक्तीलाही प्रवेश केलाय. आणि आजचा मुद्दाचा मनाच्या ठिकाणी एका धैर्य राजा हरिश्चंद्र तुझा सर्वनाश. पण या जगाच्या मार्गाने मार्गक्रमण काय आणि याच्या मार्गाचं एक धैर्य राजाचा तुला आणि त्या आश्चर्य कोणता त्या या एकांता स्थळी त्या बाजूला आणि या एकांत स्थळी एक सुंदर मुलगी. हा नवयुवक तिच्यापासून दुःख मिळतोय. आणि या दुःखीताशी आपला काय संबंध. हा रडतोय का त्याच्याशी माझा संबंध नाही. आजचा नाही उद्याकडे पाहून पुरेशा स्त्री करावी. त्याच्या देहाचं निरीक्षण केलं असेल. अंगावर भादरी वस्त्रालंकार. मग हा कुणाचा कोण आहे. ओळखी करायला काय अर्थ नाही. मीच तुला हाक मारी. एका घराण्याच्या ठिकाणी हा विश्रांती घेण्या कारणाने बसलो असतावी विश्रांती. तिथं आलेली व्यक्ती अनोळखी व्यक्ती आहे. होय मी अनोळखी व्यक्ती आहे. बरोबर आहे. आपला परिचय
प्लॉट खैटरामासूर असं द्यायला सौंद्या. पण याच खैटरामासूर पाहिलं तरी काय या ठिकाणी तू एकांतात बसून कोणत्या तरी गोष्टीचा विचार करतोयस. आता विचार कशाचा करतोयस याच्याशी माझा संबंध नाही, पण तू कोणाचा कोण तुझा परिचय मला जर मिळाला असता बरं झालं असतं. म्हणजे आमची ओळखी हो. अयोध्येचे राजकर्ते राजा हरिश्चंद्र पती तारापती त्यांच्या कुटुंबात माझा जन्म झाला. बाळ रोहिदास समाज राजा वैराचा पुत्र रोहिदास सिंह महाराज शाबास. फार बरं झालं. मग हे रोहिदास तू माझ्या वैराचा पुत्र आहेस, मग तुझा शेवट करणं हेच तर माझं ध्येय आहे. यावेळी ऐकले शब्द सत्य असतील असत्य असतील. हा, यावेळी माझ्या बापाचं नाव ऐकताच नाही. वैरी म्हणून वैराचं नाव घेतलं. होय. वैराच्या पुत्राला शेवट केलं. हे माझं ध्येय आहे. यावेळी ते माझ्या बापाचं वैरी आहे. तो माझा वैरी आहे. वैरी आला तर तुझ्या कोणा रोहिदास उभा आहे. हेच तर मी पाहत होतो. मग वैराचा पुत्र मला तुझ्याकडे असेल. तुझा वैरी आहे तो. साई भगवान लक्ष्मीपती जगतपालक परमेश्वरा माझ्या देवा भगवंता नारायणा तुझ्या पूज्य पवित्र चरणी तुझा भक्त विश्वामित्र याचे शतशः प्रणाम. तुझी निराघात आहे रे करता करीत आणि हाता म्हणतात त्यात संशय नाही.